नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी लग्नाच्या सोहळ्यामध्ये दोन्ही बाजूचे आमंत्रित आलेले असतात आणि त्यातल्या अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना एकमेकांना ओळखता सुद्धा येत नाही. आणि त्यामुळे मग कधी कधी विचारावं लागतं किंवा विचारलं जातं, मुलीकडून आलात की मुलाकडून आलात, वधूकडून की वरपक्षाकडून, असं विचारलं जातं. आणि या दोन्हीपैकी कुठल्याही बाजूचे नसतात असेही काही आमंत्रित किंवा आगंतुक अशा लग्न सोहळ्यामध्ये आलेले असतात. अगदी काय असेल ती मेजवानी झोडतात, अमुक तमुक. पण त्यांना सांगता येत नाही की आपण कुठल्या बाजूचे आहोत. ही जी अवस्था असते, अनेकदा मी सांगतो ना, काय होतं की दोन्हीकडच्या नातेवाईकांची जर वर्दळ असेल, मुलीकडच्या किंवा मुलाकडच्या नातलगांचा गोतावळा खूप मोठा असेल आणि प्रचंड संख्येने जर त्या लग्न सोहळ्याला माणसं जमलेली असतील, तर मग त्या मुलीकडचे किंवा मुलाकडचे अगदी त्यांचे जवळचे असलेले मित्र पण नात्यात नसलेले लोक त्या सोहळ्याला आले असतील, तर त्यांची गाळण उडते. कारण त्या सगळ्या 500-700 लोकांच्या गर्दीमध्ये त्यांना कोण ओळखीचा चेहरा दिसत नसतो. ती जी अवस्था असते, कारण आपण कोण, या लग्नात का आलो असं वाटायला लागतं अनेकदा. अनेकदा माझा पण हा अनुभव आहे की असं कोणीतरी परिचितांनी बोलवलंय म्हणून जायचं आणि मग तिथे गेल्यानंतर हे तेच लग्न आहे ना, असे मनात प्रश्न निर्माण होतात. आज उभाठा शिवसेनेची नेमकी ती अवस्था आहे. महाविकास आघाडी म्हणजे काय, हे आज उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत, आदित्य ठाकरे वगैरे मंडळी सांगू शकणार नाहीत. महाविकास आघाडी म्हणजे काय आहे, कारण त्यांना आपला पक्ष उभाठा शिवसेना म्हणजे काय ते पण सांगता येणार नाही. कारण आत्ता आपल्या पक्षात कोण आहे आणि उद्या असेल की नाही हे पण त्यांना सांगता येणार नाही. अशी विचित्र अवस्था आहे. कारण पक्ष चालवणं ही गंमत नसते, टाइमपास नसतो. अत्यंत गंभीर अशी गोष्ट असते एखादा राजकीय पक्ष, एखादी संघटना चालवणं. 100 वर्षापेक्षा अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला होऊन गेलेले, 100वे वर्ष चालू आहे. अनेक सरसंघचालक बदलले, 2-2, 3-3 पिढ्या होऊन गेल्या. पण त्या संघटनेची जी एक शिस्त ठेवलेली आहे, त्या शिस्तीच्या चाकोरी बाहेर कोणाला जाता येत नाही. त्यामुळे संघ स्वयंसेवक म्हटलं, संघ प्रचारक म्हटलं म्हणजे काय याचा अर्थ लक्षात येतो. कारण संघ स्वयंसेवक, संघ प्रचारक हा जो त्यांचा एक कॅरेक्टर बनलेला आहे, ती एक ओळख झालेली आहे. ती ओळख नसेल तर मग त्या पक्षांना किंवा त्या कार्यकर्त्यांना म्हणायचं काय, हा प्रश्न येतो. म्हणजे तुम्ही जितेंद्र आव्हाड सारखा माणूस बघा, ते नेमके संभाजी ब्रिगेडचे आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत की आणखीन कुठल्या पक्षाचे आहेत, पत्ता लागत नाही. कधी कधी ते पवारनिष्ठ असतात, मग कधीतरी ते अजितदादांचे कट्टर शत्रू दिसतात, कधी कधी ते उद्धवनिष्ठ पण दिसतात. ती कळव्याची कुठची शिवसेना शाखा तोडली किंवा पाडली गेली किंवा बळकावली गेली, तेव्हा उद्धव ठाकरे जातीनिशी कळव्याला गेले होते. शिंदे गटाने आपल्या पक्षाचं एक शाखा कार्यालय काबीज केलं म्हणून लढाईला खुद्द उद्धव ठाकरे गेले होते. त्यांच्याबरोबर शिवसैनिक होते, त्यापेक्षा खांद्याला खांदा लावून आपला मतदारसंघ म्हणून जितेंद्र आव्हाड हजर राहिले होते. जितेंद्र आव्हाड उभाटा शिवसेनेचे आमदार नाहीये, पण राहिले होते आज. कारण आपण कोण आहोत हीच त्यांना ओळख माहिती नाहीये. आणि हळूहळू करत शिवसैनिक म्हणजे काय ही जी ओळख होती, ती गेल्या 10-12 वर्षात उद्धव ठाकरेंनी ती ओळख इतकी पुसून टाकलेली आहे की कोणाला शिवसैनिक म्हणायचं. प्रत्येक जण कोण पण उठतो. सुषमा अंधारे
ज्यांनी बाळासाहेबांची नको तितक्या घाणेरड्या भाषेमध्ये विटंबना केलेली आहे, त्या सुद्धा बाळासाहेबांचे काय ते वारसा वगैरे सांगतात. त्यामुळे शिवसेना म्हटल्यानंतर जो कोणी तुमचा दिवाकर रावते असेल, प्रभाकर भूमकर असेल, बंडू शिंगरे असेल, हे अनेक चेहरे लक्षात यायचे लोकांच्या. आज शिवसैनिक म्हणजे कोण ही ओळख सुद्धा सांगता येणार नाही. कोणी एक टपोरी दिसला तो शिवसैनिक म्हणून स्वतःला म्हणू शकतो. तेव्हा उबाठा शिवसेनेची ओळख काय हा प्रश्न आहे. खुद्द नेत्यांना पण माहित नाहीये. आज घडीला उद्धव ठाकरे छाती ठोकपणे सांगू शकत नाही की मी महाविकास आघाडीचं राजकारण घेऊन पुढे चाललोय. काँग्रेस पक्ष असं म्हणू शकत नाही की आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार विरुद्ध किंवा महायुती सरकार विरोधात जे राजकारण चाललंय त्यामध्ये महत्वाची भूमिका महाविकास आघाडी पार पाडते आणि महाविकास आघाडीचे 3 पक्ष एकत्र बसून सरकार विरोधातलं राजकारण कसं करायचं याची भूमिका नॅरेटिव्ह ठरवतात. असं काँग्रेस पक्ष पण म्हणू शकत नाही की शरद पवार गट राष्ट्रवादी पण म्हणू शकत नाही. कारण या सगळ्यांची अवस्था अशी आहे की त्यांच्याकडे पक्ष संघटना राहिलेले नाही. त्यामुळे आज उद्या कोणतरी येतो, उद्या परवा कोणतरी निघून जातो. त्यामुळे आलेल्यांचं स्वागत करायचं आणि जे निघून जातील त्यांना उद्यापासून शिव्या शाप द्यायचे, हे पक्षकार्य होऊन बसलेलं आहे. आणि अशा रीतीने एखादी संघटना किंवा सरकार चालवता येत नसतं. पक्ष चालवण्यासाठी सुद्धा हजारो लोकांची सभा म्हणजे पक्ष नसतो. स्थानिक पातळीवर आपल्याकडे आस्थेने बघणारा जो सामान्य नागरिक आहे त्याला आपल्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करणं, आपल्याविषयी आशावादी बनवणं, यासाठी जी माणसं संघटितपणे राबत असतात त्याला पक्ष संघटना म्हणतात. आणि ही संघटना किंवा अशी मंडळी एकत्र येऊन जेव्हा शांतपणे लोकांपर्यंत पोहोचायचं कसं, लोकांची मनं कशी जिंकायची आणि त्यातून आपल्या पक्षाला लोकांकडून मिळणारी मतं कशी वाढवायची याची अखंड तयारी करतात, योजना करतात, विचार करतात, त्याला संघटना म्हणतात. असे काही पक्ष, काही संघटना एकत्र येऊन जे आघाडी बनते ती संघटना नसते. ती विविध संघटनांचा एक महासंघ असतो. पण प्रत्येक पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व असतं. पण त्या पक्षाकडे स्वतःची एक संघटना असली पाहिजे जी एक विचाराने पुढे जाईल. कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला, पक्षाला, नेत्याला सतत शिव्याशाप देऊन तो एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला, अजेंडा बनवला म्हणून तुमचा पक्ष उभा राहत नसतो. 2019 पासून तुम्ही बारकाईने बघाल तर राष्ट्रवादी काँग्रेस असो, काँग्रेस पक्ष असो किंवा शिवसेना असो, ते अखंड असतानाचे किंवा आता फुटलेले पक्ष असो, या तीनही पक्षांकडे तुम्ही बारकाईने बघितलं, किंबहुना भाजप सोडून उरलेल्या पक्षांकडे बघितलं तर नरेंद्र मोदी, अमित शहा, गुजरात, महायुती यांच्या नावाने बोट मोडत राहणं म्हणजे आपला नॅरेटिव्ह आहे, आपला अजेंडा आहे, अशा भ्रमात ही मंडळी वावरताना दिसतात. आपल्या पक्षाची भूमिका, आपल्या पक्षाची विचारधारा, आपल्या पक्षाचा कार्यक्रम याची किंचितही पर्वा नसलेली ही सगळी मंडळी आहेत. आणि त्यामुळे आपण कोण आहोत हे त्यांनाही सांगता येत नाही. जसं ते विश्वंभर चौधरी म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांना म्हटलं जातं, पण ते कट्टर डाव्या विचारसरणीचे आहेत, कुठल्याही पक्षात जात नाहीत, पण कशाला विरोध करायचा हे त्यांना माहिती आहे. आपण कट्टर भाजप विरोधक आहे हे त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे भाजपच्या विरोधात जो कोणी असेल त्याच्या समर्थनाला उभं राहायचं ही त्यांची एक वैचारिक भूमिका झालेली आहे. आणि सगळी महाविकास आघाडी, त्यातले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेना हे जे पक्ष आहेत त्यांना स्वतःची काही भूमिका राहिलेली नाही, काही विचार राहिलेले नाही, धोरण राहिलेले नाही, नीती राहिलेली नाही.
बस भाजपच्या विरुद्ध. म्हणजे भाजपने सूर्याला सूर्य म्हटलं की आम्ही त्याला चंद्र म्हणणार, ही यांची एक मानसिकता झालेली आहे. आणि त्यामुळे ही मंडळी आपली ओळख हरवून बसलेले. भाजपला विरोध म्हणजे भाजपच्या सरकारला विरोध, आणि त्या सरकारने राष्ट्रवादी भूमिका घेतली असेल, राष्ट्रहिताची भूमिका घेतली असेल, तरीही त्याला विरोध. असे भरकटत जाण्याचं कारण असं आहे की त्यांना स्वतःचे काही विचार नाहीत, आणि आपले विचार काय आहेत हे सुद्धा त्यांना माहिती नाही. आणि म्हणून मी सांगितलं की आज महाविकास आघाडी आहे की नाही याविषयी तुम्ही उभाटा शिवसेनेच्या कुठच्या नेत्याशी बोला, शरद पवार गटाच्या कुठच्या तरी नेत्याशी बोला, काँग्रेसच्या कुठच्या नेत्याशी बोला, त्यांना स्पष्ट उत्तर देता येणार नाही. दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की इंडी अलायन्स, इंडी आघाडी ही आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी बनवली होती. ती सदा सर्वदा सगळ्या मित्र पक्षांनी एकत्र येऊन प्रत्येक बाबतीत काहीतरी धोरण ठरवायचं, निर्णय ठरवायचे, कार्यक्रम ठरवायचा, यासाठी इंडी आघाडी नव्हती. महाविकास आघाडी नेमकी त्यासाठीच होती. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, शरद पवारांना फडणवीसांना धडा शिकवायचा होता, आणि काँग्रेसकडे नेताच नसल्यामुळे जी काय 10-12 मंत्रीपद आणि सत्तापद हाती पडतील ती काँग्रेसला हवी होती. ह्या तिघांचे वेगवेगळे हेतू आणि वेगवेगळे अजेंडे असताना सत्ता मिळते म्हणून एक आकड्यांची बेरीज दाखवून या लोकांनी एक काय म्हणतात तो जमाव तयार केला, त्याला नाव दिलं महाविकास आघाडी. पण महाविकास आघाडी कधीही एकसंघ एकजीव नव्हती. आणि म्हणून आलेल्या लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका यातल्या जागा वाटपावरून सातत्याने वाद विवाद, भांडणं चालू राहिले. आणि आता सत्ता गेल्यानंतर आपण महाविकास आघाडी आहोत की नाही आहोत हे पण त्यांना माहिती नाही. आहे तर, नसेल तर नाही म्हणून सांगता येईल, असेल तर आहे म्हणून सांगता येईल. पण नेमकं काय आहे हेच या तिन्ही पक्षांना, तीनही गटांना बिलकुल माहिती नाहीये. बिलकुल माहिती नाहीये. आणि म्हणून मग प्रश्न असा येतो की असं का झालं, याचं विवेचन झालं पाहिजे. अन्यथा त्या पक्षांना ते ज्या सापळ्यात अडकलेले आहेत त्यातून बाहेर पडता येणार नाही. कारण कुठे अडकलोय हेच माहिती नसेल तर कशापासून सुटका करून घ्यायची हे तरी कसं करणार. आणि मला यामुळे एक आठवलं, तुम्ही शीर्षक बघितलं तर कळेल की 5 वर्षापूर्वी शरद पवारांनी समजावलेलं आहे, 4.5 वर्षापूर्वी. पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कळलंय तरी का आपण कुठल्या सापळ्यात अडकलोय, आपली काय चूक होते हे त्यांना समजू शकलं नाही. समजावण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केलाय. भाऊ तोडसेकर वगैरे सोडून द्या, भाजपवाले सोडून द्या, संपादक पत्रकार सोडून द्या, पण ज्यांच्यावर विसंबून तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची जी एक वारसा होता, परंपरा होती, ती लाथाडून महाविकास आघाडी बनवली. त्या शरद पवार तुम्हाला आदरणीय वंदनीय आहेत, तर निदान त्यांनी जे सांगितलंय ते तरी समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांना जे दोष वाटतात ते तरी सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला आठवतंय 2020 सालात कधीतरी लॉकडाऊन वगैरे मला वाटते चालू होता की शिथिल झाला होता, अशा वेळेला सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची एक प्रदीर्घ मॅरेथॉन मुलाखत घेतली होती. सामनामध्ये छापली सुद्धा, आणि युट्यूबवर पण तोंडी झालेली, प्रत्यक्ष चित्रण केलेली मुलाखत टाकलेली आहे. आणि त्यामध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर एक महत्वाचा सल्ला दिला. म्हणजे तो सल्ला गंभीरपणे घेतला असता संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे या दोघांनी, शरद पवारांसारख्या माणसाने जो एक गंभीर सल्ला दिलाय तो समजून घेतला असता, तर कदाचित त्यांचं सरकार पण पडलं नसतं. मला आठवतं त्या मॅरेथॉन मुलाखतीत शरद पवारांनी संजय राऊतांना सांगितलं होतं की तुम्ही शिवसेना हा पक्ष ज्या पद्धतीत चालवता
त्या पद्धतीमध्ये सरकार चालवता येणार नाही. याचा दुसरा अर्थ असा पण होतो की हे सरकार टिकणार नाही, पण भविष्यात तुमचा पक्ष पण टिकणार नाही. कारण संघटना चालवण्याची एक पद्धत असते, एक यंत्रणा असते, त्यामध्ये प्रत्येकाचे अधिकार ठरलेले असतात आणि त्यामुळे एक काय करतोय हे दुसऱ्याला माहिती नसलं तरी समजत असतं. कारण ते एका विशिष्ट भूमिकेतून एकत्र आलेले असतात आणि एक संघटना किंवा कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी एकत्रित संयुक्त प्रयत्न करत असतात. संघटनेचं काम म्हणजे संयुक्त प्रयत्न असतात. एकाने फतवा काढायचा, एकाने आदेश द्यायचा आणि बाकीच्यांनी कामाला लागायचं. अशा रीतीने पक्ष चालत नसतात आणि संघटना चालत नसते. बाळासाहेब हा अपवाद होता. बाळासाहेब हे स्वतः सांगायचे की माझ्या पक्षामध्ये लोकशाही नाही, मी घेतो तो निर्णय. आणि ती भूमिका स्वीकारलेले जे होते ते शिवसैनिक होते आणि त्यांच्या मनात कुठलाही प्रश्न नसायचा. बाळासाहेब म्हणाले ना, मग करायचं, बरोबर आहे का चूक आहे याचा विचार करायचा नाही. या भूमिकेत जो जाऊ शकायचा तो शिवसैनिक व्हायचा. आणि म्हणून शिवसैनिकांनी किंवा शिवसेनेच्या तत्कालीन नेत्यांनी कधी उलटा प्रश्न किंवा खुलासे बाळासाहेबांकडे मागितले नाहीत, किंवा बाळासाहेबांनी एक प्रस्ताव मांडला आणि तो सगळ्यांकडून चर्चा करून पास करून घेतला, अशी शिवसेना कधी चालली नाही. पण तशी शिवसेना चालवणं हा अजुबा असला तरी ते फक्त बाळासाहेबांना साधलेलं कौशल्य होतं. उद्धव ठाकरेंकडे ते कौशल्य नाहीये. आणि म्हणून मग जो पक्ष रजिस्टर आहे, लोकप्रिय आहे, तो चालवताना बाळासाहेबांसारखा चालवला जाणार नाही. ते बाळासाहेबांना शक्य झालं तरी तुम्हाला शक्य नाही, हेच शरद पवारांनी त्यावेळेला समजावलेलं होतं. आणि ज्या प्रकारे तुम्ही पक्ष चालवताय किंवा चालवत आलात, शिवसेना जशी संघटना म्हणून चालवली जाते तशी महाविकास आघाडी चालवली जाणार नाही, हा पण शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याचा एक गर्भितार्थ आहे. सामंजस्याने प्रत्येकाशी विचार विनिमय करून कधी कधी सगळ्यांना पसंत असलेला आणि आपल्याला नापसंत असलेला विषय सुद्धा निमूटपणे स्वीकारून संघटना चालवता येते, तर संघटना वाढवता येते, पुढे नेता येते. हेच शरद पवारांनी त्या मुलाखतीत सांगितलेलं होतं. पण उद्धव ठाकरे सामना वाचत नाहीत, आदित्य ठाकरे तिकडे वळून बघत नाहीत, आणि आपण काय लिहिले संजय राऊतांच्या आठवणीत राहत नाही. त्यामुळे आपण घेतलेल्या मुलाखतीत पवारांनी काय सांगितलं हे गंभीरपणे घेण्याची ना राऊत यांना गरज भासली, ना उद्धव ठाकरेंना गरज भासली. आणि त्यामुळे उभाठा शिवसेना शिवसेना फुटली. आज जे काय त्यातला एक तुकडा उद्धव ठाकरेंकडे राहिलाय, ज्याला उभाठा शिवसेना म्हटलं जातं, त्यांची दयनीय अवस्था आहे. पण जी काय संघटना तुमच्याकडे आहे, ज्याचे 20 आमदार आहेत, ही छोटी संख्या नाहीये, हे छोटं बळ नाहीये. आज सुद्धा जर काय 60, 70, 80 लाख मतं उभाठा शिवसेना म्हणून मिळत असतील, तर त्या मतदारांच्या अशा आकांक्षा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांची निगडीत आहेत, जोडलेले आहेत. त्यांच्या भवितव्याचा विचार उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या सहकारी नेत्यांना करणं भाग आहे. आणि म्हणून जी काय आहे हाताशी असलेली संघटना किंवा जो काय पक्ष आहे, तो टिकवायचा कसा, चालवायचा कसा आणि तो अधिक वाढवायचा कसा, याकडे उद्धव ठाकरे वगैरे मंडळींनी गंभीरपणे बघण्याची गरज आहे. आणि ते बघायचं असेल तर मी म्हणेन की ती मॅरेथॉन मुलाखत, त्यामध्ये शरद पवारांनी जे जे काही उपदेश करण्याचा प्रयत्न केलाय ते दोन दोनदा तीन तीनदा गंभीरपणे ऐकावं, समजून घेण्याचा प्रयत्न करावा. काही मनात शंका असतील तर शरद पवारांची जाऊन भेट घ्यावी आणि त्यांनी सांगितलेल्या मुद्द्यांचा अधिक खुलासा करून घ्यावा. तरच उभाठा शिवसेनेला भवितव्य असेल. आता इतकी समर्थ आणि योग्य
उभाठा शिवसेना असती तर मग आपण महाविकास आघाडीत आहोत की नाही, महाविकास आघाडी शिल्लक आहे की नाही, याची उत्तरं त्या पक्षांमध्ये काम करणाऱ्यांना देता आली असते. पण दुर्दैव असं आहे की जी अवस्था उभाठा शिवसेनेची आहे किंवा अखंड शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत होती, तेव्हा जी त्या पक्षाची अवस्था होती, नेमकी महाविकास आघाडीची अवस्था सुद्धा आज उभाठा शिवसेनेसारखी झालेली आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. त्यामुळे देशावर एवढा मोठा हल्ला झाला पहलगावला, त्यानंतर पक्षाची भूमिका काय आहे हे ठरवणारा कोणी नव्हता. उद्धव ठाकरे निघून गेले आणि तिकडे ते गायब झाले आणि त्यामुळे जो विषय शिवसेना हिंदुत्वावर उभा राहिली, त्या हिंदुत्वासाठी अत्यंत नाजूक आणि अतिशय आस्थेचा विषय आहे, त्या विषयावर उभाटा शिवसेनेची काय मतं आहेत, काय भूमिका आहे, याविषयी सगळा गोलमाल आहे. संजय राऊत आपल्या मनातही ती बडबड करतात आणि जणू काय हिंदू काश्मीरात गेले हा हिंदूंचा गुन्हा आहे. देशात हिंदुत्व मानणारं भाजपचं सरकार आहे, हिंदुत्व मानणारा पंतप्रधान आहे, हाच भारतामधला सगळ्यात मोठा गुन्हा आहे किंवा दहशतवाद आहे, अशा थाटामध्ये संजय राऊत बोलतात आणि उरले सुरले हिंदू मतदार सुद्धा उभाटा शिवसेनेपासून पळून जावे अशा प्रकारे बोलतात, कारण त्यांना मोकळीक आहे. उद्धव ठाकरे गायब आहेत. त्यामुळे हिंदूंची मतं पाहिजेत, आपलं हिंदुत्व खरं आहे. पण ज्या वेळेला हिंदुत्व संकटात सापडलेलं आहे त्यावेळेला उद्धव ठाकरे गायब आहेत. आणि नेमकी ही अवस्था जी आहे ती फक्त उभाठा शिवसेनेपुरती मर्यादित नाही, तर ती महाविकास आघाडीच्या बाबतीत सुद्धा तशीच आहे. शरद पवार गट, राष्ट्रवादी, उभाठा शिवसेना आणि काँग्रेस या तिघांनी संयुक्तपणे पहलगामला झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या बाबतीत एक भूमिका मांडली का बघा. आणि म्हणूनच मला असं वाटतं की शरद पवार सुद्धा त्या तथाकथित महाविकास आघाडीला आता कंटाळलेले आहेत. त्यांनाही वाटायला लागले की महाविकास आघाडी नावाचं जे काय आपण कडबोळं तयार केलं त्याला काही राजकीय भवितव्य नाही, तेव्हा त्यापासून अंग काढतं घ्या. म्हणून असेल कदाचित त्यांनी हळूहळू करत आपल्या पुतण्याशी जवळीक सुरू केलेली दिसते. आणि या सगळ्या गडबडीमध्ये आपण नेमके कुठे आहोत, आपण नेमके काय आहोत, पक्ष आहोत, महाविकास आघाडी आहोत, पुरोगामी आहोत, हिंदुत्ववादी आहोत, फुले शाहू आंबेडकरवादी आहोत, आपण काय आहोत हे उभाटा शिवसेनेत कोणालाच माहित. असो मित्रांनो, पवारांनी कान टोचले होते, पण समजून घेणारा ऐकायलाही तयार नसेल, विचार करायला तयार नसेल, तर बिचारे पवार साहेब काय करणार. बस इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.